महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन बड्या राजकीय कुटुंबांचं मनोमिलन होते असं चित्र आहे। एकीकडे मुंबईचा गड राखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका पुन्हा काबीज करण्यासाठी पवारांचं सुद्धा ठरल्याचं जुळल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांनी या संदर्भात माहिती दिली आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ही युती पाहायला मिळेल आणि त्याची घोषणा स्वतः अजित पवार करतील। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब झालंय। पुणे जिल्हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला गेलाय। नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि पालिकेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेत आणि त्यामुळेच निकालानंतर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी जिल्हा कुणाच्या पाठीशी आहे हे बघा अशी केलेली टिप्पणी चांगलीच चर्चेत राहिली। आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 2017 साली गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी दोन्ही पवारांनी राजकीय मास्टर स्ट्रोक लगावण्याचा विचार केल्याचं दिसतंय। दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर त्यांच्यासमोर शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढणार आहेत याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलेली। पिंपरीतही भाजप आणि शिवसेनेत जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली। पण या निमित्तानं म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिकांच्या निमित्तानं होत असलेली काका पुतण्याची एकी ही भविष्यातल्या एकोप्याची नांदी तर नाही ना, अशाही चर्चा रंगू लागल्यात। तर आज दिवसभरामध्ये पुण्यामध्ये दोनही पवार एकत्र येणार ही गोष्ट कमालीची चर्चेत राहिली। अंकुश काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते यांनी एक महत्त्वाचं विधान केलं की अजित पवारांनी पक्ष जरी सोडला असला तरी त्यांनी विचारधारा मात्र सोडलेली नाहीये आणि दोन्ही पवारांची युती निवडणुकीपुरती मर्यादित असल्याचंही अंकुश काकडे म्हणतात। आज आमच्या पक्षाकडे त्यांचा राजीनामा आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे, किंवा तुम्हाला जर का ते बाईटवरती बोलले असतील तर मला कल्पना नाही। आम्ही सगळ्यांनी बहुतांशी जवळपास 90% सांगितलं की जो काही निर्णय घेणार असतील तर आदरणीय पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे हे जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील। आमचं अस्तित्व वेगळं हे राहणारच आहे, त्यांचं अस्तित्व ते वेगळं राहील। निवडणुकीपुरती आमची आघाडी आहे। म्हणजे करताना तुम्ही विचारधारा सोडताय असं ते म्हणतात? नाही, अजितदादांची सुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे। आमची फुले शाहू भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत ना, पण त्यांनी विचारधारा कुठे सोडली आहे? रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे। आणि आता नुकताच अंकुश काकडेंनी ज्या प्रशांत जगताप यांचा उल्लेख केला त्या प्रशांत जगतापांची नाराजी या दोनही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्यावरनं पाहायला मिळते। कारण प्रशांत जगताप हे कायमच शरद पवारांचे निष्ठावान राहिलेले आहेत। जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा सुद्धा प्रशांत जगताप यांनी पवारांसाठी पुण्याचा गड कायमच राखला। पण दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या चर्चांवरती पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपली नाराजी व्यक्त करत थेट मुंबई गाठली आहे। नाराजीबाबत चर्चा करण्यासाठी जगताप सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी मुंबईत आल्यात आणि आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा जगताप यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। सन्मान्य अजितदादांच्या बरोबर मी 24 वर्ष काढली। दादांचं माझं कुठेही काही क्रॉस झालं नाही। दादांच्याबद्दल काल आज उद्याही कायम मनाच्या कोपऱ्यामध्ये ती इज्जत आणि आदर नक्की आहे। मी त्यांचा कालही शत्रू नव्हतो, आजही नाही, उद्यासुद्धा नसेल। पवारसाहेबांसारखा देशातला एक नका लढवय्या लोकनेता त्यांना सोडून आपण जायचं नाही म्हणून पवारसाहेबांच्या बरोबर, पवारसाहेबांनी पुरोगामी विचारधारा कायम ठेवली म्हणून पवारसाहेबांच्या बरोबर हा निर्णय माझा 2 जुलै 2023 होता, आजही तो कायम आहे। तर प्रशांत जगताप यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे, पण त्यांच्या नाराजीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दोघांनी काय म्हटलंय तेही पाहूया। प्रशांत जगताप कालही मला भेटले होते, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। अजूनपर्यंत माझ्याकडे राजीनामा आलेला नाही। त्यांचं मत आता शेवटी असं आहे, आघाडी करावी का नाही करावी याच्यामध्ये मतांतर असू शकतं। एखाद्याच्या मताच्या असलेल्या चर्चेनुसार निर्णय होत नसतो। पक्षाच्या बहुतेक अशा प्रकारच्या सदस्यांनी निर्णय घेतलेला आहे। राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे। तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे
राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही, मी मीडियातूनच ऐकते. आणि जेव्हा सगळ्यात आधी पुण्यामध्ये पवार एकत्र येतील, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा संजय राऊतांचं एक विधान सुद्धा चांगलंच गाजलं होतं की पुण्यामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करणार असतील तर ती एक प्रकारे भाजपला असलेली मदत मानली जाईल, त्यामुळे मुंबईचा एक प्रकारे पुनर्विचार करावा लागेल अशी भूमिका शिवसेनेची होती. पण आता शिवसेनेनं आपली भूमिका पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय. पुण्यात अजित पवारांसोबत जाणाऱ्या शरद पवारांना मुंबईत सोबत घेण्यासाठी शिवसेनेनं हाक दिली आहे. मुंबईत शरद पवार ठाकरे बंधूंसोबत असतील अशी माहिती संजय राऊतांकडनं दिली जाते. मात्र पुण्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांसोबत युती करणार नाही अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे. शरद पवारांसोबत युती करत असतील तर अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही अशी टीकाही राऊत करतात. तर पुण्यात काय घडतंय स्थानिक पातळी, खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारची वक्तव्य केलेत आपल्याला माहिती आहे. शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये, जातीयवादी शक्तींच्या, मग मोदी असतील अमित शहा असतील यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर तिटकार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत. मोदी आणि शहा हे लोकशाहीचे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचं म्हणणं आहे. आम्ही जाणार नाही, पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतील. काँग्रेस आमच्याबरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू. आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.